याच्यावर टाकतोय मीठ, कांदा एका बाजूला चिरून घेतोय, त्याचे थोडेसे मोठेच तुकडे ठेवले मी, आणि एका बाजूला आपण पत्तागोबी पण चिरून घेऊया. जर असेल तर थोडंसं रेड कॅबेज टाकायचं आहे. माझ्याकडे इकडे आज आहे रेड कॅबेज, तर मी वापरतोय. नाहीतर नुसतं पत्तागोबी वापरली तरी पण चालेल. त्याला रंग पण छान यायला लागलेला आहे. याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकणार आहे. हर्ब्स आहेत आपल्याकडे, या दोन्ही गोष्टी याच्यात टाकतोय आणि याला मिक्स करून घेतोय. रताळ्यापासून रताळे आणि कांद्याची बेक डिश. आता मी काय करतोय, इथे एक पॅनमध्ये आपण बटर घेऊया. याच्यात जाणार आहे थोडंसं 1 चमचा गार्लिक आणि 2-3 तेजपान. याच्यात जाऊ देऊया थोडा कांदा. त्याचबरोबर इथे आपण दूध तापवायला घेऊया. हे कशासाठी, तर मला बेक करण्यासाठी त्याच्या आधी थोडासा एक त्याच्यावरती सॉस टाकायचा आहे, नंतर बेक करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण इथे दूध तापून घेतोय. त्याच्यात टाकूया पत्तागोबी. हाय फ्लेमवर त्याला मी टॉस करतोय. 1 चमचा आपण टाकली, आता अर्धा चमचा मी पहिले टाकले आणि आता अर्धा चमचा टाकतोय. याच्यात जाऊ देतोय मी जायफळ टाकतोय थोडं, आणि आपल्या या जे कोबी आणि कांद्याचं जे परतलेलं मिश्रण आहे त्याच्यामध्ये टाकतोय हर्ब्स आणि चिली फ्लेक्स, थोडी मोहरी पूड आणि सगळ्यात शेवटी मीठ. आणि याच्यात टाकणार आहे 1 चमचा व्हिनेगर. तर पहिले याच्यात सॉस टाकू आपण, पण सॉस टाकण्यासाठी आपल्याला याच्यात आधी टाकायला लागेल चीज, थोडी काळी मिरी पूड. हाही सॉस भन्नाट होणार आहे मस्त. काम करूयात, थोडंसं मोहरीची पूड पण टाकू आपण. तर गॅस बंद केलेला आहे मी, आणि खाली एक चीजचा लेअर टाकलेला आहे, चीज सॉसचा लेअर टाकलेला आहे. आता ही जी कांद्याचे आणि याचे मिश्रण तयार केलं आहे आपण कोबीचं, ते याच्यावर टाकू आपण. तेजपान याच्यातले काढून घेतोय मी. बस. चीज टाकतोय वरती थोडं, आणि ऑलिव्हस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.